नगर परिषद निवडणुकीच्या यादी म्हणजे ऐन दिवाळीत भाजपच्या मित्र पक्षातील एका आमदाराने आपल्या पक्ष नेतृत्वाला थेट आव्हान देत मोठं वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले होते की माझ्या आईवडिलांनी जन्म दिला असला तरी राजकारणात जन्म देणारे देवेंद्र फडणवीस हे माझे बाप आहेत. त्यांचा जो काही निर्णय असेल तो मला मान्य करावा लागेल आणि तो मी मान्य करेन. या वक्तव्यामुळे चांगलाच गदारोळ उडाला होता. तसेच महायुतीत तणाव असल्याचंही समोर आलं होतं. पण आता त्याच आमदारानं आपण महायुतीतच राहणार, तुमच्या सोबत येणं शक्य नाही म्हणत आपल्याच नेत्याला निर्वाणीचा इशारा दिलाय. त्यामुळे आणखीन एक पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आला आहे. तो पक्ष कोणता आहे, आपल्या अध्यक्षाला आव्हान देणारे ते आमदार कोण आहेत आणि त्याचे राजकीय परिणाम नेमके काय होणार, या सगळ्याबद्दल सविस्तररित्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. विधानसभा निवडणुकीत भाजपने काही जागांवर मित्र पक्षांना पाठिंबा दिला होता. यात मराठवाड्यातील रासपचे नेते आमदार रत्नाकर गुट्टे यांचा समावेश होता. रत्नाकर गुट्टे हे रासपचे आमदार असून भाजपला त्यांनी पाठिंबा दिलाय. पण मागील काही दिवसांपासून महादेव जानकर यांनी महायुतीपासून फारकत घेतलीये. पण गुट्टे यांनी मात्र भाजप सोबत राहण्याचा निर्णय घेतलाय. महादेव जानकर हे काँग्रेससह महाविकास आघाडीच्या घटक पक्षांसोबत गेले असल्याने आमदार रत्नाकर गुट्टे हे महादेव जानकर यांच्यापासून अंतर राखून आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आमदार रत्नाकर गुट्टे यांनी राष्ट्रीय समाज पक्षाच्या एबी फॉर्मवर आपल्या पदाधिकाऱ्यांना निवडणूक लढवू दिली नाही. विशेष म्हणजे यशवंत सेना आणि मित्रमंडळाच्या माध्यमातून गंगाखेड आणि पूर्णा नगरपालिकेची निवडणूक लढवली. आता परभणी महापालिकेची देखील आमदार रत्नाकर गुट्टे यांनी राष्ट्रीय समाज पक्षाला बाजूला सारत यशवंत सेना आणि परभणी परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून परभणी शहर महानगरपालिकेची निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे जानकर आणि गुट्टे यांचे संबंध ताणले गेलेत. त्यामुळे आणखी एक पक्ष फुटणार का, असा प्रश्न उपस्थित होतोय. पण जानकर यांना आव्हान देत फडणवीस यांच्याशी जवळीक साधणारे रत्नाकर गुट्टे हे नेमके कोण आहेत, याबद्दल सविस्तररित्या जाणून घेऊया. रत्नाकर गुट्टे यांचा जन्म 1 डिसेंबर 1972 रोजी बीड जिल्ह्यातील दैठणा तालुका परळी इथे झाला. घरची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे गुट्टे यांना जास्त शिक्षण घेता आलं नाही. त्यामुळे त्यांनी जेमतेम शिक्षण घेत परळी औष्णिक विद्युत केंद्रात कामगार म्हणून काम केलं. पण यावेळी त्यांनी विविध लोकांशी जवळीक वाढवत व्यवसायातील बारकावे शिकून घेतले आणि त्यानंतर स्वतःचे छोटं कंत्राट घेऊ लागले. पुढे ओळखी वाढवत त्यांनी मोठं कंत्राट घेण्यास सुरुवात केली. पुढे त्यांनी त्यांच्या मुलाच्या नावाने सुनील हायटेक प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी देखील बनवली आणि देशातील वीज प्रकल्पांची कंत्राट ते घेऊ लागले. व्यवसायात जम बसल्यानंतर त्यांनी परभणीत गंगाखेड शुगर अँड एनर्जी लिमिटेड या नावाने मोठा साखर कारखाना सुरू केला. या माध्यमातून त्यांनी हजारो शेतकऱ्यांना आणि कामगारांना आपल्याशी जोडलं होतं आणि त्या माध्यमातून त्यांनी राजकारणात उतरण्याचा निर्णय देखील घेतला. सुरुवातीला त्यांचा कल भाजपकडे होता, पण नंतर त्यांनी रासपत प्रवेश केला आणि 2014 ची निवडणूक लढवली. पण काँग्रेसच्या मधुसूदन केंद्रेंकडून त्यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला. पण सगळ्यात मोठी त्यांच्या राजकारणाला कलाटणी देणारी घटना ही 2019 ला झाली. शेतकऱ्यांच्या नावे हजारो कोटींची कर्ज उचललेल्या प्रकरणी जून 2019 मध्ये गुट्टे यांना अटक करण्यात आली होती. पण त्यांनी फडणवीस आणि जानकर यांच्याशी चर्चा करत जेलमध्ये राहून आमदारकीचं तिकीट मिळवलं आणि चक्क ते विजयी देखील झाले. त्यांनी शिवसेनेचे विशाल कदम यांचा 18,000 मतांनी पराभव केला. या निवडणुकीत गुट्टे यांनी पैशांचा पाऊस पाडल्याचा आरोप देखील विरोधकांनी केला होता, पण ते काही सिद्ध झालं नाही. त्यानंतर त्यांनी मतदारसंघात आपला जम बसवला. नुकत्याच झालेल्या 2024च्या विधानसभा निवडणुकीतही रत्नाकर गुट्टे यांनी पुन्हा एकदा गंगाखेड मतदारसंघातून विजय मिळवला आणि त्यांनी पुन्हा एकदा विशाल कदम यांचा 26,000 मतांनी पराभव केला. यामुळे ते आता सलग दुसऱ्यांदा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतायत. याचबरोबर त्यांनी मतदारसंघात पायाभूत सुविधा, जलसंधारण, आरोग्य या विषयांवर काम केलेलं आहे. पण गुट्टे हे सतत वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचं देखील दिसून आलेलं आहे. मध्यंतरी त्यांच्यावर ईडीची देखील कारवाई झाली होती. त्यांच्या मुलाचा देखील यामध्ये नाव समोर आलं होतं, ज्यात मोठा मुलगा सुनील याला पोलिसांनी अटक केली होती. तसंच देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर हा चित्रपट आणला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन गुट्टे यांचा मुलगा विजय याने केलं होतं. ब्रिटनमध्ये कर चोरी केल्याचा आरोपही विजय गुट्टे यांच्यावर आहे. तर असे हे गुट्टे सध्या जानकर यांना फारकत देण्याच्या निर्णयावर आलेत. गुट्टे यांनी महादेव जानकर यांच्या विरोधात भूमिका मांडली आहे. गेल्या काही महिन्यांपासून महादेव जानकर हे महाविकास आघाडीच्या पक्षांसोबत फिरतायत. त्यांनी या पक्षांसोबत जाण्याचा निर्णय घेतलाय. पण मी महायुती पुरस्कृत आमदार आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या 3ही पक्षांनी मला मदत केली आहे. त्यामुळे महादेव जानकर यांनी पुन्हा एकदा महायुतीत यावं, तरच त्यांचे आणि माझे जुळू शकेल, असं सांगताना त्यांनी त्या पक्षांसोबत जाण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे रासप मधील कलह हा जगजाहीर झालाय.
आता रासपची अवस्था शिवसेना राष्ट्रवादीसारखी होणार की गुटे फक्त कागदपत्री रासपत राहणार हे आगामी घडामोडींवरच स्पष्ट होणार आहे। यावर जानकर यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये। त्यामुळे जानकर गुटे यांच्याशी जुळवून घेणार की कारवाई करणार याबाबत देखील स्पष्टता नाहीये। पण तिसरा पक्ष फुटणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।